नमस्कार. फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सिडको लॉटरीमध्ये जे तळोच्या लोकेशन आहेत सेक्टर 28 मध्ये इथे जी EWS टाईपची जी घरे होती 2185 येथे प्रधानमंत्री आवास योजनेची जी 2.5 लाख रुपयांची सबसिडी होती त्या लोकेशनचे जे अलॉटमेंट लेटर आहेत ते आता येण्यास सुरुवात झालेली आहे. अलॉटमेंट लेटर त्यांनाच येत आहेत ज्यांनी बुकिंग अमाऊंट पे केल्यानंतर जे कन्फर्मेशन अमाऊंट पे केलेली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांना अलॉटमेंट लेटर येणार आहे. आतापर्यंत बामणडोंगरी लोकेशन आणि आज जी माहिती मिळालेली आहे जे तळोजा लोकेशनचे अलॉटमेंट लेटर आलेले आहेत. तळोजा लोकेशनचे जे अलॉटमेंट लेटर आहेत त्याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जे इन्स्टॉलमेंट देण्यात आलेले आहेत जे तुम्हाला जो पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये कव्हर करण्यात आलेली आहे. टोटल 8 पेजेसचे हे अलॉटमेंट लेटर आलेले आहे. या अलॉटमेंट लेटरमध्ये पूर्ण माहिती जी देण्यात आलेली आहे की तुम्हाला फर्स्ट इन्स्टॉलमेशन, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि बायर कॉन्ट्रीब्युशन 6 जे प्रधानमंत्री आवास योजनेची सबसिडीचं जे कॉन्ट्रीब्युशन आहेत, त्यानंतर जे अदर चार्जेस आहेत, जे मेंटेनन्स चार्जेस आहेत, ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी कव्हर केलेली आहे. त्यानंतर तुम्हाला घराची ओसी, घराचं पोझिशन, घर किती वर्षांनी विकता येते याची माहितीसुद्धा त्या अलॉटमेंट लेटरमध्ये देण्यात आलेली आहे. ही माहिती आपण आता टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा म्हणजे सिडको लॉटरीचे लेटेस्ट जी माहिती आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत जाणार. खूप साऱ्या लोकांच्या कमेंट आले होते की सर आम्हाला अलॉटमेंट लेटर कधी येणार आहेत, कोणत्या लोकेशनचे अलॉटमेंट लेटर आलेले आहेत. तर आतापर्यंत मला मिळालेल्या माहितीनुसार फक्त एक जे बामणडोंगरीचं अलॉटमेंट लेटर आहे आणि जे आज म्हणजे माहिती मिळाली ते तळोजा लोकेशनचं अलॉटमेंट लेटर आलेले आहेत. सिडको लॉटरीमध्ये जे लोकेशन सांगण्यात आलेले आहेत जसे की वाशी, खारघर, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल, तळोजा, कळंबोली, उल्वे, बामणडोंगरी, खारकोपर या लोकेशनची जी घरे आहेत या लोकेशनचे जसे जसे टप्प्याटप्प्याने जी अलॉटमेंट लेटर येणार आहेत तशी माहिती या चॅनलवरती तुम्हाला मिळत जाणार आहे. अलॉटमेंट लेटरमध्ये जी पूर्ण माहिती आहे ती सुद्धा या चॅनलवरती तुम्हाला जसं अलॉटमेंट लेटर येणार आहे तशी तुम्हाला माहिती इन्स्टंट तुम्हाला मिळत जाणार आहे. तुम्हाला अलॉटमेंट लेटर पाहिल्यानंतर तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा, आपण त्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवू. तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा, तुमच्या महत्त्वाचा आहे. तुम्हाला जे छोटे छोटे डाऊट आहेत ते पूर्ण या व्हिडिओमध्ये जे आहेत ते पूर्ण कव्हर करण्यात आलेले आहेत. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. टोटल 8 पेजेसमध्ये अलॉटमेंट लेटर आलेले आहेत. त्यामधील हे जे 1 नंबरचं पेज आहे याच्यामध्ये अलॉटमेंट लेटर मा हाऊसिंग स्कीम हे देण्यात आलेले आहे. ॲप्लिकेशन नंबर हा असतो. त्यानंतर त्याच्या खाली रेफरन्स नंबर देण्यात आलेला आहे. रेफरन्स नंबरच्या साईडला रेफरन्स नंबर आहे. त्यानंतर कस्टमर नंबर देण्यात आलेला आहे आणि हा महारेरा रजिस्ट्रेशन नंबर देण्यात आलेला आहे. या प्रोजेक्टला तुम्ही महारेराच्या साईडवरती जो प्रोजेक्ट आहे जिथे तुम्हाला घर लागलेलं आहे हे सेक्टर 28चं अलॉटमेंट लेटर आहे. या प्रोजेक्टची पूर्ण माहिती तुम्ही महारेराच्या साईडवरती हा नंबर टाकून तुम्ही चेक करू शकता. ही डेट देण्यात आलेली आहे 26/5/2025. आजची तारीख 27 आहे. म्हणजे जवळपास आता तुम्हाला इथून अलॉटमेंट ज्यांनी कन्फर्मेशन अमाऊंट पेमेंट केलेलं आहे त्यांना अलॉटमेंट लेटर येण्यास सुरुवात झालेली आहे. आणि हा सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे सिडकोचे जे ऑफिस आहेत त्यांचा हा पत्ता, रजिस्ट्रेशन ऑफिस, हेड ऑफिस आणि जनरल मॅनेजर हाऊसिंग ऑफिस हे सर्व माहिती इथे देण्यात आलेली आहे. हे तुम्ही समोर बघू शकता. हे 1 नंबरचं पेज आहे आणि हा त्यांचा हेल्पलाईन नंबर देण्यात आलेला आहे. आणि ही जी जागा ब्लर करण्यात आलेली आहे इथे ज्यांना घर लागलेले आहेत हे त्यांचे पूर्ण डिटेल्स इथेमध्ये देण्यात आले आहेत. त्यांचं नाव, त्यांनी फॉर्म भरताना दिलेला ॲड्रेस, त्यांचा पिनकोड, त्यांचा मोबाईल नंबर, त्यांचा पॅन कार्ड, त्यांचा आधार कार्ड, त्यांची ईमेल ID आणि तुम्हाला जिथे घर लागलं त्यांचं पूर्ण सर्वात खाली सब्जेक्टमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्या फ्लोअरला कोणता फ्लॅट ही सर्व माहिती आहे. पर्सनल माहिती कोणाची आपल्याला दाखवता येत नाही म्हणून ती माहिती ब्लर करण्यात आलेली आहे. समोर आपल्याला दिसत आहे. त्यानंतर खाली थोडं पेज केल्यानंतर आपल्याला
या पेजला आपल्याला 1 नंबरला अलॉटमेंट टू द सेट बघा. इथे तुम्हाला एकच्या कॉलमला बिल्डिंग नंबर, फ्लोर नंबर, फ्लॅट नंबर आणि रेरा कार्पेट एरिया ही माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर प्राइस ऑफ द फ्लॅट, त्यानंतर तुम्हाला सेल प्राइस, इन्सिडेंटल चार्जेस, टोटल A+B, बुकिंग अमाऊंट आणि कन्फर्मेशन अमाऊंट आणि सेल प्राइस म्हणजे घराची किंमत, ही सर्व माहिती तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. ज्यांना घर लागलेले आहेत त्यांना पूर्ण माहिती ही प्रत्येकाची वेगवेगळी असणार आहे. समोर आपल्याला दिसत आहे. हे सेकंड पेज आहे. यामध्ये बघा इन्सिडेंटल चार्जेस, ZPWD, ZWCC, ZWDB 3820, 2939 आणि 4720. हे जे चार्जेस आहेत ZPWD याचं फुल फॉर्म पॉवर सप्लाय नेटवर्क डेव्हलपमेंट चार्ज, ZWCC म्हणजे वॉटर कनेक्शन चार्ज, ZWDB म्हणजे वॉटर डिस्ट्रीब्युशन बेटरमेंट चार्ज. द GST इज कॅल्क्युलेटेड ॲज पर GST गाईडलाईन. ही माहिती या पेजला आहे. त्यानंतर D पेमेंट शेड्यूल. पेमेंट शेड्यूलमध्ये जे कॉलम देण्यात आलेले आहेत, फर्स्ट कॉलम BA, सेकंड CA, त्यानंतर बायर कॉन्ट्रीब्युट 1, 2, 3, 4, 5, 6. बुकिंग अमाऊंट बघा, बायर कॉन्ट्रीब्युशन म्हणजे बुकिंग अमाऊंट, जे तुम्ही फॉर्म भरताना जे 75,000 रुपये पहिले डिपॉझिट भरलेले आहेत ती बुकिंग अमाऊंट. त्यानंतर CA म्हणजे कन्फर्मेशन अमाऊंट, जेव्हा तुम्हाला घर कन्फर्म करायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला परत जी बुकिंग अमाऊंट आहे तेवढीच परत तुम्हाला पे करावी लागली ती म्हणजे हे CA म्हणजेच कन्फर्मेशन अमाऊंट. त्यानंतर हे बायर कॉन्ट्रीब्युशन देण्यात आलेले आहेत. फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे आपल्याला सांगायचं म्हटलं तर तुम्हाला 4,22,000 रुपये आहेत. याची तुम्हाला तारीख आहे 26/6/2025. आजची तारीख 27 आहे म्हणजे जवळपास तुम्हाला 30 दिवसांचा वेळ देण्यात आलेला आहे. तुम्हाला 30 दिवसांच्या आतमध्ये हे पेमेंट करायचं आहे. त्यानंतर बायर कॉन्ट्रीब्युशन 2 हे सुद्धा 4,22,000 रुपये आहे. याचं तुम्हाला 27/7/2025ला पेमेंट करायचं आहे. त्यानंतर बायर कॉन्ट्रीब्युशन 3 4,22,000 रुपये, याची तुम्हाला 27 ऑगस्ट 2025ला पेमेंट करायचं आहे. त्यानंतर बायर कॉन्ट्रीब्युशन 4 4,22,000 रुपये, याचं तुम्हाला पेमेंट करायचं आहे 27/9/2025 27 सप्टेंबरला. त्यानंतर बायर कॉन्ट्रीब्युशन 5 4,22,000 रुपये, याचं तुम्हाला पेमेंट करायचं आहे 28 ऑक्टोंबरला. आणि बायर कॉन्ट्रीब्युशन C म्हणजे माफ करा, बायर कॉन्ट्रीब्युशन 6 हे 2.5 लाख रुपये आहेत. याचं पेमेंट तुम्हाला करायचं आहे 28/11. पण हे 2.5 लाख रुपये हे प्रधानमंत्री आवास योजनेची सबसिडी आहेत. बघा खाली देण्यात आलेलं आहे BC6 PMAY सबसिडी ॲप्लिकेबल फॉर EWS PMAY कॅटेगरी ओनली. म्हणजे जे प्रधानमंत्री आवास योजनेचं ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत, जेव्हा तुम्ही तुमचं जे पोर्टलला तुम्ही फॉर्म भरलेला असेल तिथे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेले असेल, तिथे जर तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित असेल, सक्सेसफुल असेल, तर तुम्हाला हे 2.5 लाख रुपयाची सबसिडी मिळणार आहे. 2.5 लाख रुपयाची सबसिडी त्यांनाच मिळणार आहेत जे प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ॲप्लिकेबल आहेत, म्हणजे ज्यांचे इन्कम 6 लाखाच्या आतमध्ये आहेत. ज्यांनी फॉर्म भरला हा त्यांनाच मिळेल, ज्यांनी फॉर्म भरलेला नसेल हा त्यांना मिळणार नाही. बघा, आणि हे बघा इथं मेन्शन केलेलं आहे PMAY सबसिडी शॅल बी ॲडजस्ट अगेन्स्ट द सेल प्राईस ॲज अँड व्हेन रिसिव्ह फ्रॉम द गव्हर्नमेंट इन प्रॉपोर्शन फॉर द शेअर रिसिव्ह. म्हणजे जेव्हा सरकारकडून ही अमाऊंट मिळेल तेव्हा ही अमाऊंट याच्यामध्ये ॲडजस्ट केल्या जाईल. हे सर्व इथे देण्यात आलेलं आहे. त्यानंतर हे जे तुम्हाला सिडकोचा जो पॅन नंबर देण्यात आलेला आहे हा पॅन नंबर आहे. हा पॅन नंबर तुम्ही नोट डाऊन करून घ्या. जेव्हा तुम्ही घराचं स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन ऑनलाईन पेमेंट करणार आहात, जेव्हा तुम्हाला जे रजिस्ट्रेशनसाठी जे पेमेंट करायचं आहे 1% 2% जी पण काही चार्जेस असतील त्याच्यासाठी तुम्हाला हे तिथे
तुमचा पॅन नंबर आणि सिडकोचा पॅन नंबर हे तुम्हाला तिथे एंटर करावे लागतात, हे तिथे तुम्हाला टाकावे लागतात पॅन नंबर, त्यामुळे हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर अदर चार्जेस ZMRF इथे अमाऊंट दिलेली आहे 59,556 रुपये. याची अमाऊंट लास्ट डेट आहे 28/11/2025. ZPDC हे डॉक्युमेंटेशन चार्जेस हे 505 रुपये देण्यात आलेले आहेत. 28/11 हे लास्ट डेट आहे. त्यानंतर ZSCF 125 रुपये अमाऊंट आहे. ZSHM हे शेअर्स आहेत, हे शेअरची पण अमाऊंट 28/11/2025 पेमेंट करायचं आहे. म्हणजे तुम्हाला जे शेवटचं इन्स्टॉलमेंट आहे BC6 यांची सर्वांची जी शेवटची तारीख आहे ही 28/11 आहे. बघा इथे पण देण्यात आलं 28/11, 28/11, 28/11. इथे पण 28/11 देण्यात आलेली आहे. इथे पण 28/11, इथे पण 28/11 आणि ही पण अमाऊंट 28/11. हे जे 600 रुपये जी अमाऊंट आहे शेअर मनी, हे जेव्हा आपण सोसायटी जेव्हा आपली रजिस्ट्रेशन होणार आहे 2 वर्षानंतर जेव्हा आपण सोसायटी बनवणार तेव्हा ही सोसायटीच्या नावावरती हे शेअर्स मनी हे ट्रान्सफर होत असतात. त्यामुळे हे आपल्याला हे अमाऊंट हे आपल्याला रिटर्न मिळत असते, पण याच्यासाठी वेळ लागतो. म्हणजे जेव्हा सोसायटी रजिस्ट्रेशन होईल त्यानंतर आपल्याला हे सिडको आपल्याला पेमेंट करत असते. म्हणजे पूर्ण सोसायटीची पेमेंट जी सोसायटी रजिस्ट्रेशन बनणार त्यानंतर हे 2 नंबरचं पेज झालं. आता हे 3 नंबरचं पेज आहे. ह्याच्यामध्ये अलॉटमेंट ऑफ पार्किंग स्पेस हे पार्किंगबद्दल इथे माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता, कारण की व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. टोटल 8 पेजेसचा आहे. त्यानंतर 3मध्ये रिसिप्ट, बुकिंग अमाऊंट, कन्फर्मेशन अमाऊंट, जे तुम्ही कन्फर्मेशन अमाऊंट आणि बुकिंग अमाऊंट ज्या तारखेला पेमेंट केलेले आहेत ही त्यांची तारीख इथे देण्यात आलेली आहे. ही सर्व माहिती इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर डिस्क्लोजर्स ऑफ इन्फॉर्मेशन हे इथे जी वेबसाईट देण्यात आलेली आहे, वेबसाईट ॲड्रेस ऑफ महारेरा, म्हणजे तुम्हाला ज्या सेक्टरमध्ये घर लागलेलं आहे त्या घराचा एक जो रेरा नंबर असतो, जे रेराकडे आपल्याला रजिस्ट्रेशन करावे म्हणजे करत असतात, जी प्रॉपर्टी आहे त्याचा हा रेराच्या साईडवरती तुम्ही चेक करू शकता. या प्रोजेक्टची पूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. किंवा सिडको होमच्या साईडवरती तुम्हाला सुद्धा तिथे लेआउट प्लॅन रेराचा नंबर आहे तिथे पण तुम्ही बघू शकता. त्यानंतर 5 नंबरला इन्कम्बरेन्सेस हे देण्यात आलेले आहेत, हे तुम्ही वाचू शकता. पेमेंटबद्दल इथे माहिती देण्यात आलेली आहे 6 नंबरला, हे सुद्धा तुम्ही वाचू शकता. त्यानंतर पजेशनसाठी ही माहिती देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये डायरेक्ट सांगण्यात आलेलं आहे, तुम्ही वाचू शकता की OC सर्टिफिकेशन, जेव्हा OC मिळेल, ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळेल, तेव्हा तुम्हाला घराचं पजेशन मिळेल. हे 3 नंबरचं पेज झालं. आता हे 4 नंबरचं पेज, एक्सटेन्शन्स ऑफ टाईम. तुम्ही इन्स्टॉलमेंट जे तुम्हाला देण्यात आलेले आहेत त्या इन्स्टॉलमेंटला जे जर तुम्ही पेमेंट केलं नाही तर तुम्हाला जे DPC चार्ज असतात, हे बघा इथे देण्यात आले आहे, डिले पेमेंट चार्जेस. इथे माहिती त्यांनी देण्यात आलेली आहे. डिले पेमेंट चार्जेस तुम्हाला जे असेल ते लागणार आहेत. डिले पेमेंटबद्दल सुद्धा त्यांनी इथे माहिती देण्यात आलेली आहे, हे तुम्ही वाचू शकता. 9 नंबरच्या कॉलमला देण्यात आलेले आहे. त्यानंतर तुम्ही घर कॅन्सल केलं तर तुमचे अमाऊंट किती कमी होणार आहेत त्याची पण इथे माहिती देण्यात आलेली आहे. कॅन्सलेशन ऑफ अलॉटमेंट बघा, आफ्टर पेइंग बुकिंग अमाऊंट, म्हणजे जेव्हा तुम्हाला LOI झाल्यानंतर तुम्हाला जर तुम्ही कॅन्सल केलं तर तुमचे 5,000 रुपये डिडक्शन प्लस GST वजा होणार आहेत. त्यानंतर तुम्हाला उरलेली रक्कम मिळणार आहेत. आफ्टर पेमेंट कन्फर्मेशन अमाऊंट अँड बिफोर इन्शुरिंग अलॉटमेंट लेटर, तुम्ही बुकिंग अमाऊंट पे केली, कन्फर्मेशन अमाऊंट पे केली, त्यानंतर तुम्ही जर घर कॅन्सल केलं तर तुम्हाला बघा टोटल कन्फर्मेशन अमाऊंट तुम्हाला पूर्ण मिळेल आणि जे बुकिंग अमाऊंट पे केलेली आहे त्याच्यामधून 5,000 रुपये प्लस GST वजा करून तुम्हाला अमाऊंट मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट लेटर, म्हणजे जे आता आलेलं आहे अलॉटमेंट लेटर, तुम्हाला जर अलॉटमेंट लेटर जर तुम्ही कॅन्सल केलं आल्यानंतर घर, तर टोटल बुकिंग अमाऊंट पेड विल बी फॉरफिडेड, म्हणजे पूर्ण रक्कम जप्त करण्यात येईल. त्यानंतर टोटल कन्फर्मेशन अमाऊंट विल बी रिफंडेड, म्हणजे जी कन्फर्मेशन अमाऊंट तुम्ही पे केलेली आहे 75,000 रुपये ते तुम्हाला रिफंड मिळेल. आणि इफ इन्स्टॉलमेंट ॲज पेड द अमाऊंट रिसीव्ह विल बी रिफंडेड आफ्टर डिडक्शन 10% GST. जर तुम्ही कोणते इन्स्टॉलमेंट पे केलेले आहेत तर त्याच्यामध्ये 10% प्लस GST अमाऊंट तुम्हाला कमी करून तुम्हाला उरलेली रक्कम देण्यात येईल. ही 4 नंबरच्या पेजची माहिती देण्यात आलेली आहे. हे 5 नंबरच्या पेजची माहिती देण्यात आलेली आहे, ही तुम्ही वाचून घ्या.
इथं बघा हे कॉलम देण्यात आलेलं आहे, जे मेन सर्वात प्रश्न मला या गोष्टीसाठी विचारण्यात आलेले आहे. मी प्रत्येक व्हिडिओ बनवतो त्या व्हिडिओमध्ये ही गोष्ट असते. बघा, ही EWS कॅटेगरीसाठी जे प्रधानमंत्री आवास योजनेची सबसिडी आहे ते इथे माहिती देण्यात आलेली आहे, ते तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर 11 नंबरच्या अदर पेमेंट, हे पेमेंटबद्दल इथे माहिती देण्यात आलेली आहे, पूर्ण माहिती आहे. त्यानंतर चार्जेस ऑफ वॉटर सप्लाय अँड कनेक्शन इलेक्ट्रिक कनेक्शन. बघा, सिडकोच्या घरामध्ये बघा, मला सिडकोचं घर लागलेलं आहे. सिडको आपल्याला मीटर जे असते, आपल्याला स्वतः ऑनलाईन फॉर्म भरून आपल्याला मीटरचं जे कनेक्शन आहे ते घ्यावे लागते. आता आम्ही जेव्हा घर घेतलं होतं तेव्हा आम्हाला आमच्या घरामध्ये जेव्हा चाबी मिळाली त्यावेळेस आमच्या घरामध्ये मीटर नव्हतं, पण आम्हाला ते जे सिडकोचे अधिकारी आहेत त्यांनी सांगितले की तुम्हाला महावितरणच्या ऑफिसमध्ये जा, ऑनलाईन फॉर्म भरा, तिथे तुम्हाला 3 डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात ऑनलाईन फॉर्म भरताना. तो पण व्हिडिओ मी पुढे बनवणार आहेत. तो फॉर्म भरताना त्याच्यामध्ये 3 डॉक्युमेंट अपलोड करून नंतर मग काही दिवसांनी आपलं रजिस्ट्रेशन होते, आपल्याला पेमेंट करावे लागते आणि त्यानंतर आपल्या घरी मीटर लागत असते. ही चाबी घेतल्यानंतरची जी पुढची प्रक्रिया आहे. त्यानंतर 13 नंबरला फॅसिलिटी ऑफ रेज हाऊसिंग लोन मॉर्गेज टेनमेंट. हे लोनसाठी तुम्हाला घरावर लोन घ्यायचं असेल तर तुम्हाला NOC घ्यावी लागते. NOCसाठी मी व्हिडिओ बनवलेले आहे त्या चॅनलवरती, ते तुम्ही बघू शकता. NOC कशी घ्यायची, NOCचे पैसे लागतात, NOC कशी घेण्यासाठी अर्ज कसा करावा लागतो याची पण पूर्ण माहिती मी देण्यात आलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. त्यानंतर परफॉर्मन्स ऑफ द ॲग्रीमेंट सेल अँड बाइंडिंग इफेक्ट. ॲग्रीमेंट करताना जे तुम्हाला पूर्ण माहिती आहे ॲग्रीमेंटसाठी, हे पूर्ण माहिती इथे देण्यात आलेली आहे. हे 5 नंबरचं पेज झालं आहे. त्यानंतर हे 6 नंबरचं पेज आहे, एक्झिक्युशन ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ ॲग्रीमेंट फॉर सेल. सर्व इन्स्टॉलमेंट तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुम्हाला ॲग्रीमेंट आणि रजिस्ट्रेशन करावे लागतात. इथे तो टाईम देण्यात आलेला आहे, हे पूर्ण तुम्ही वाचू शकता. त्यानंतर घर ट्रान्सफर, म्हणजे घर तुम्हाला लागलं त्यानंतर तुम्ही घर विकू शकता का सिडकोचं, तर हो, तुम्ही घर विकू शकता. पण एक क्रायटेरिया आहे की तुम्ही EWSचं घर किती वर्षांनी विकू शकता आणि LIG टाईपचं घर किती वर्षांनी विकू शकता आणि कॅटेगरीमध्ये विकू शकता. हे सर्व माहिती इथे 16 नंबरच्या कॉलमला देण्यात आलेली आहे. ही पूर्ण माहिती तुम्ही वाचू शकता. याच्यामध्ये शॉर्टकटमध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो की EWS टाईपचे जे घरे आहेत हे तुम्हाला बघा इथे सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही 5 वर्ष घेतल्यानंतर विकता येत नाही. इथे सरळ असं देण्यात आलेलं आहे. आणि LIG टाईपचे जे घर आहेत इथे 3 वर्ष तुम्हाला विकता येत नाही, असं तुम्हाला इथे त्यांचं अलॉटमेंट लेटरमध्ये सांगण्यात आलेलं आहे. हे झालं 6 नंबरचं पेज. हे झालं आता हे 7 नंबरचं पेज. 7 नंबरच्या पेजेसला सुद्धा ही माहिती देण्यात आलेली आहे, तुम्ही वाचू शकता. ग्रँट ऑफ लीज, खूप साऱ्या लोकांचे प्रश्न आले होते की आपण प्रॉपर्टी लीजवर येते की कशावरती, याची पण माहिती इथे देण्यात आलेली आहे. हे तुम्ही वाचू शकता ज्यांना याच्याबद्दल माहिती आहे. ज्यांनी खूप 1 ते 2 जे आपले विनर आहेत त्यांनी मला कमेंट केलेली आहेत, त्यांच्यासाठी आहे. त्यानंतर डॉक्युमेंटेशनबद्दल इथे माहिती देण्यात आलेली आहे. व्हॅलिडिटी ऑफ अलॉटमेंट लेटर, जे तुम्हाला अलॉटमेंट लेटर आलेले याची पण एक मुदत असते, ती मुदत इथं देण्यात आलेली आहे. त्यानंतर हे हेडिंग देण्यात आलेले आहे, हे सुद्धा तुम्ही वाचू शकता. असे हे अलॉटमेंट लेटर झालेलं आहे. तर हे तळोजा सेक्टर 28चं जे अलॉटमेंट लेटर आहे ते आपण पाहिलेलं आहे. हे अलॉटमेंट लेटर पाहिल्यानंतर जर तुम्हाला जर काही प्रश्न निर्माण झाले असेल तर तुम्ही कमेंट करा, आपण त्या कमेंटला उत्तर देऊ आणि त्यावरती सुद्धा एक व्हिडिओ बनवू. तर असे हे सिडको लॉटरीमध्ये जे तळोजा लोकेशनचं अलॉटमेंट लेटर आहे, यापूर्वी बामणडोंगरी आणि तळोजा, आता नेक्स्ट जसं अलॉटमेंट लेटर येणार आहे त्या लोकेशनचे त्याची पण माहिती या चॅनलवरती तुम्हाला मिळत जाणार आहे. तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.